धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशामध्ये धर्मांधता वाढत चाललेली आहे आणि असे अनेक प्रकार आपल्याला आजूबाजूला दिसतातही। कधी जबरदस्तीने धर्मांतर केलं जातं, तर कधी एखाद्या विशिष्ट धर्माचा आहे म्हणून त्याचं लिंचिंग केलं जातं, मारहाण केली जाते। दोन्ही गोष्टी असोत, कंट्रोल तर केलं पाहिजेच आणि त्याच हेतूने महाराष्ट्र सरकारने एक कायदा संमत करून घेतलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 असं त्याचं नाव आहे। राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचं नुकतंच कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। त्याची अंमलबजावणी रक्षाबंधनापासून, रक्षाबंधन 28 ऑगस्टला आहे, तर तेव्हापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। पण धर्म ही आपल्याकडे एक संवेदनशील बाब समजली जाते। अशा वेळी त्याचं नियमन करणं हे गरजेचं ठरतं आणि त्याच धर्तीवर जो कायदा आणला गेलाय तो नेमका काय आहे, त्याचा उद्देश आणि त्यातल्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत, या कायद्यानुसार शिक्षा काय मिळणार आहे, या कायद्यामुळे घटनेच्या कलम 25 आणि 26 ची पायमल्ली होणार आहे का, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि अधिकारांवरती गदा येईल का, विरोधकांनी का आक्षेप घेतलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचं काय होईल, अशा विविध मुद्द्यांच्या आधारे सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये करूयात। सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बळजबरीने, फसवणूक करून, आमिष दाखवून किंवा लग्नाच्या आमिषाने होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला आळा घालण्यासाठी कायदा तयार केलेला आहे आणि तो कायदा म्हणजे महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026। कुठल्याही एका धर्माच्या विरोधात नाही, धर्मांतरण हे जबरदस्तीनं आमिष देऊन, फसवणूक करून, दबाव आणून त्या ठिकाणी करण्याच्या विरोधातला कायदा आहे। पोलीस आणि जी काही शासकीय यंत्रणा आहे त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येईल आणि ती राखण्याकरता त्यांना कायद्याचं पडबळ या निमित्ताने मिळेल। सुरुवातीला या कायद्यातल्या थोड्या टेक्निकल गोष्टींवरती एक नजर टाकूयात। सगळ्यात पहिला उद्देश, बळजबरी, दिशाभूल किंवा फसव्या प्रलोभनांद्वारे होणारं धर्मांतर थांबवणं। त्यानंतर स्वेच्छेनं आणि पारदर्शक पद्धतीनं होणाऱ्या धर्म बदलाबाबत नियमन करणं आणि महिला, बालक आणि मागासवर्गीय घटकांचं संरक्षण करणं। आता शिक्षा काय आहे? 7 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची याच्यामध्ये तरतूद आहे। एखाद्या व्यक्तीला धर्मांतर करायचं असेल तर त्याने किमान 60 दिवस म्हणजेच 2 महिने आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी नोटीस देणं बंधनकारक आहे। समजा याचं उल्लंघन झालंच तर मात्र शिक्षा फिक्स आहे। 3 ते 7 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि 5 लाखांचा दंड असं याचं एकूणच स्वरूप आहे। त्यातही आणखी एक कठोर तरतूद म्हणजे जर असं काही प्रकरण विशेष घटकांसोबत जसं की महिला, अनुसूचित जाती जमातींमधल्या व्यक्ती यांच्या बाबतीत घडलं तर ही शिक्षा 7 वर्षांपासून 10 वर्षांपर्यंतही लागू होऊ शकते। पुन्हा गुन्हा केल्यास 10 वर्षांपर्यंतचा कारावास आणि 5 ते 7 लाख रुपयांपर्यंतचा दंड हा होऊ शकतो। तर अशा काही शिक्षा यामध्ये नमूद केलेल्या आहेत। पण हे सगळं ऐकत असताना तुम्हाला प्रश्न पडला असेल, आपल्या घटनेत तर कलम 25 आणि 26 आहे ज्यानुसार धर्मस्वातंत्र्य आपल्याला मिळतं, मग त्यावरती कायद्याचा बडगा उगारला तर घटनेची पायमल्ली ही होणार नाहीये का? त्यामुळेच हा एक वादाचा आणि महत्त्वाचा मुद्दा ठरतो। कलम 25 आणि 26 ची पायमल्ली होते का? कलम 25 प्रत्येक व्यक्तीला धर्म मानण्याचा, आचरण करण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार देते। कलम 26 धार्मिक संस्थांना त्यांच्या धार्मिक बाबींचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार देतं। पण हे हक्क किंवा अधिकार अमर्याद नाही आहेत बरं का। सार्वजनिक सुव्यवस्था, आरोग्य आणि नैतिकता यांच्या आधारावरती सरकार काही निर्बंध घालू शकतं। त्यामुळे जबरदस्ती किंवा फसवणुकीचं धर्मांतर बंद करणं घटनाविरोधी ठरत नाही। आता याच्यात वादाचा विषय काय होऊ शकतो तर स्वेच्छेनं धर्म बदलणाऱ्या प्रौढ व्यक्तीलाही सरकारला पूर्वसूचना द्यावी लागणं, पोलीस चौकशी होणं किंवा धर्मबदलाची बाब प्रशासनापुढे उघड करावी लागणं, ही सगळी जी काही आहे प्रक्रिया आहे ती वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेमध्ये अतिरिक्त हस्तक्षेप नाही का करत? तर त्याचं उत्तर हो असं आहे। मग काय, साहजिकच कोर्ट केसेस होणार आणि अर्थातच वाढणार। वैयक्तिक स्वातंत्र्यावरती गदा येईल का? विरोधकांची हीच तर खरी चिंता आहे।
एखादी 25 ते 30 वर्षांची किंवा कितीही वर्षांची असू द्यात, 18 वर्षांच्या वरची सज्ञान व्यक्ती स्वतःच्या इच्छेनं जर का धर्म बदलत असेल तर त्यामध्ये प्रशासन किंवा कुटुंबियांचा हस्तक्षेप किती असावा? या कायद्याच्या समर्थकांच्या मते हा सगळा खटाटोप फक्त फसवणूक रोखण्यासाठी आहे. हे एक वेळ मान्य समजा आपण केलं तरी विरोधकांच्या मते मात्र अशा तरतुदींचा वापर स्वेच्छेच्या धर्मांतरावरती किंवा आंतरधर्मीय संबंधावरती दबाव आणण्यासाठी होऊ शकतो. म्हणजेच खरी कसोटी कायद्यातल्या तरतुदीं इतकीच त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते यावरती असेल. काँग्रेसचा आक्षेप काय आहे? काँग्रेसने विधानसभेमध्ये या कायद्याला विरोध केला आहे. त्यांचा मुख्य आक्षेप असा होता की फसवणूक आणि जबरदस्ती रोखण्यासाठी आधीपासूनच फौजदारी कायदे आहेत. असं असताना स्वतंत्र धर्मांतर कायदा आणण्याची काय गरज आहे? तसंच या कायद्याचा गैरवापर अल्पसंख्याक, धार्मिक संस्था आणि आंतरधर्मीय जोडप्यांच्या विरोधात होऊ शकतो असा काँग्रेसचा दावा आहे. समाजवादी पार्टीनंही अशाच आशयाचं मत व्यक्त करत या विधेयकाला विरोध केला होता. प्रकाश आंबेडकर संतापलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी थेट घटनात्मक आक्षेप घेतलेला आहे. त्यांच्या मते संविधान हे व्यक्तीला धर्म निवडण्याचा आणि विवाह करण्याचा स्वतंत्र अधिकार देतं. त्यामुळे या वैयक्तिक अधिकारांची सरकारी तपासणी करणारा कायदा न्यायालयीन कसोटीवरती टिकेल का असा एकूणच त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी तर हा कायदा केवळ धर्मांतर रोखण्यापुरता नाहीच आहे तर हे एक षडयंत्र आहे भाजपाचं असा आरोप केला. हा त्यांचा म्हणजेच भाजपाचा राजकीय आणि वैचारिक अजेंड्याचा भाग आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा कायद्यांना इतर राज्यांमध्येही न्यायालयीन आव्हानं असल्याचं त्यांनी नमूद केलेलं आहे. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये, विशेषतः उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये हा कायदा ऑलरेडी अस्तित्वात आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गुजरातसह विविध राज्यांमध्ये याची कठोर अंमलबजावणी सुद्धा केली जाते. आणि अर्थातच कायद्याच्या आडून अनेक वाद निर्माण होणारे प्रसंग देखील नेहमीच घडतात, जे आपण पेपरमध्ये वाचत असतो आणि न्यूज चॅनल्समध्ये बघत असतो. आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांचं काय? आपल्याकडे आंतरधर्मीय विवाह मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यातले अनेक सक्सेसफुल होतात आणि अनेक प्रकरणांमध्ये फसवणुकीचे प्रकारही समोर आलेले आहेत. हा कायदा अशी गैरकृत्य करणाऱ्यांसाठी कठोर असला तरी दिलासादायक बाब म्हणजे आंतरधर्मीय विवाह करणं या कायद्यानुसार गुन्हा नाहीये. उदाहरणार्थ, कोणत्याही दोन वेगळ्या धर्माच्या सज्ञान व्यक्तींनी आपापला धर्म न बदलता समजा लग्न केलं तर हा कायदा लागू होत नाही. पण धर्मांतरासाठीच विवाह करण्यात आला असं जर का सिद्ध झालं तर मात्र कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं. पण यामध्ये एक भीती आहे गैरवापराची. दोन सज्ञान व्यक्ती प्रेमविवाह करत असतील आणि त्यापैकी एकानं स्वेच्छेनं धर्म बदलला तरी कुटुंबियांनी दबाव किंवा आमिषामुळे धर्मांतर झालं अशी जर का तक्रार केली तर मात्र पोलीस चौकशी होऊ शकते. आणि कायद्यातली ही खरं एक पळवाट आहे. यावर काहीतरी स्ट्रॉंग असं सोल्युशन काढणं गरजेचं आहे. कन्क्लुजन काय तर संपूर्ण कायदा हा काही घटनाबाह्य नाहीच आहे, पण अनेक तरतुदींवरती चर्चा होऊ शकते. समाजाच्या व्यापक हितासाठी हे आवश्यक आहे असं आमचं मत आहे. तुम्हाला यावरती काय वाटतं? हा कायदा खरंच गरजेचा आहे का आणि याचा गैरवापर होऊ शकतो का? कमेंटमध्ये व्यक्त व्हा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.